नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा, आज आमचा परिक्रमेचा 21वा दिवस आहे आज. आणि आता आम्ही सकाळी संपूर्ण आता फ्रेश होऊन आणि आता चहा वगैरे झाला आणि आता परिक्रमेला सुरुवात करायची होती. पण रात्री महाराजांनी सांगितलं की तुमची तब्येत बरोबर नाही आहे, तर तुम्ही 2-4 दिवस इथं आराम करा आणि तर तुम्हाला पुढं परिक्रमेला चालता येईल. तर रात्री त्यांनी औषध गोळ्या वगैरे दिले, त्यांनी घेतलं, तर फरक पडला आहे. पण ते म्हणले अजून 2 दिवस इथं मुक्काम करा. तर ठीक आहे, आज तर आम्ही आज इथंच आज त्यांच्या आग्रह असतो, आज आम्ही इथं थांबणार आहे बा. आणि नंतर मग उद्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे. तर इथं बघा असं म्हणजे आश्रम आहे बघा. इथं म्हणजे स्वर्ग वृंदावन आश्रमाचं नाव आहे. तो वृंदावन सारखंच आश्रम आहे बघा, इथं बनवलं आहे इथं आश्रम वृंदावनसारखा. तर खरोखर म्हणजे हे परिक्रमेचं म्हणजे आज अनुभूती. आज इथं म्हणजे इथं आग्रह करतात इथं सेवकांना, इथं थांबा, आराम करा, म्हणजे इतकी काळजी घेतात बा. खरोखर असं सुख कुठंच नाही. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा, आता आमचे महाराज गेलेत खाली फेरफटका मारायला. ते बघा इथं समोर ते नर्मदा मैया आहे बघा. आणि तो जे ते पलीकडे तटावरचं आहे, ही नर्मदा मैया आहे. तो वृंदावन आश्रम आहे बघा. किती सुंदर अशी झाडी बिडी लावल्यात बघा इथं. आणि हे आमचं इथं बघा, हे आमचं बेड वगैरे इथं. बाहेर आतनं गरम होत होतं, बाहेर फॅन बिन अगदी इथं याच्यामध्ये आमची व्यवस्था आहे बघा. तर असं सुंदर असं आश्रमाचं ठिकाण आहे बघा. इथं सुंदर असं स्नानगृह, टॉयलेट, म्हणजे असं सगळं इथं व्यवस्था आहे बघा इथं. आणि ह्या साईडला बघा, आता इथं तलाव बांधला आहे, स्विमिंग पूल. म्हणजे कोणाला जर स्विमिंग करायचं असेल तर इथं स्विमिंग पूल बांधला आहे बघा इथं आश्रमामध्ये. म्हणजे ते सगळं त्याचं नियोजन चालू आहे पहा. आणि त्या पद्धतीचं आता इथं हे आहे बा. कसं काय महाराज स्विमिंग पूल आहे हा. म्हणजे परिक्रमावाशाला पोहण्यासाठी बघा, म्हणजे किती व्यवस्था यांचं, म्हणजे नियोजन आहे बघा, किती भारी बघा. इथं परिक्रमावाशासाठी स्विमिंग पूल बघा इथं, किती छान सुंदर व्यवस्था आहे बघा इथं. हे वृंदावन सारखंच हे होणार आहे बघा असं. आणि इथं पलीकडे दिसतंय ते गोशाळा, म्हणजे तिथं परिक्रमासाठी जे लागतं दूध, तर त्यासाठी इथं गाय पालन आहे बघा. ते कर्मचारी ते काम करतात तिथं. हे बघा, ते गोपालन पाठीमागं. म्हणजे प्रत्येक आश्रमात गोपालन हे असतंच. पण हे बघा, त्यांनी असं नवीन पद्धतीचं हे बनवले बघा नदीकिनारी. आणि ते मालक आहेत बघा तिथं, ते बांगला आहे त्यांचा, तो दिसतो. आणि त्यांचं हे संपूर्ण त्यांनी नियोजन केलेले. आणि ते स्वतः भक्त आहेत, परिक्रमावासी आहेत ते. आणि त्यांनी आग्रहास्तव बघा इथं आम्ही आज योग आला बघा आमचा. म्हणजे योग नाही म्हणजे कसा इथं, म्हणजे काय ते बघा इथं असं म्हणजे नारळा झाड आहेत बघा. पण अजून एक 2-3 वर्षांनी बघा इतकं सुंदर बगीचा होईल. हे चिक्कूची बाग लावली बघा इथं, हे चिक्कूची बाग. तर हे असं म्हणजे लई इथं परिक्रमावाशांना इथं सगळे फळं होईल. अजून 2 वर्षांनी मिळायला सुरुवात होईल बघा. ही चिक्कूची बाग आहे, नारळ आहे, असं म्हणजे सगळं इथं आहे बघा. तयार करून ठेवले म्हणजे ते एकदम. तर खरोखर म्हणजे असं लई हे भारी आहेत. हे सगळे सेवक लोक आहेत, जनावरं सांभाळणारे, शेती पाहणारे, अशी लोक इथं कामगार आहेत बरेच, 10-12 कामगार आहेत. तर ते संपूर्ण हे झाडाची शेतीची त्याची सगळी पाहणी करतात. त्यांच्या शेतीसाठी बघा हा छोटासा ट्रॅक्टर आहे खाद्य आणायला.
शेतात. आणि हा कुत्रा आहे, हा आज आम्हाला सोडत नाही बघा. लय शहाणा कुत्रा आहे, पण त्याला आपली भाषा समजत नाही. हे बघा, हे इथं हे गोपालन. तर हे बघा, या गाय आहे इथे अशा इथं. ही गाई आहे बघा, दूध देते. हिचं दूध, ताक, दही सगळं असतं बघा अशा गावरान गायांचं. इथं जर्सी वगैरे गाय नसते, जर्सी गाई इकडं पाळतच नाहीत. तर हे बघा, हे असे छोटे छोटे बच्चे आहेत इकडं. हे बच्चे आहेत बघा, आले ते लगेच जवळ येतात, लगेच माणसं चला चला. त्यांना ते असं आलं की सवय राहिली बघा. ही गाय हे गीर जातीच्या गाय आहेत बघा, या लय भारी गाय आहेत. चला बघा, किती सुंदर असा गोशाळा आहे. त्यांना शेड आहे तिथं बसायला, हे पटांगणे फिरायला, सगळे आतमध्ये खाण्याची याची व्यवस्था आहे. हे 2 वळू आहेत बघा इथं, हे बांधले. वा वा वा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा, ते पाणी प्यायची किती सुंदर व्यवस्था आहे. त्यांना हाळ बांधून वगैरे बांधले बघा, पाणी पिते. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदे हार. परिक्रमेसाठी इकडे जागा कमी पडते, तर तिकडे एक 100 लोकांचं बघा तिकडे नवीन आता काम चालू आहे. 100 लोक तिथं, त्यांची सगळी व्यवस्था, जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था बघा तिथं. ते काम नवीन चालू आहे बघा तिथं. आणि ते तयार झाले, पण पूर्ण आता थोडं किचन वगैरे राहिले, पण संपूर्ण काम झाले. हा रोड आहे बघा, ही सगळी नारळाची झाडं. आणि ते महाराजांचं तर बंगलं आहे बघा तिथं. ते राहतात, ते सुरतला असतात, पण ते असे आज 2 दिवस झाले इथंच. त्यांनीच आम्हाला इथं थांबण्यास विनंती केली, म्हणून आम्ही थांबलो 2 दिवस आज. पण ते अजून 2 दिवस म्हणतात, पण पाहू आता उद्या सकाळी काय होतं ते, कारण आम्हाला परिक्रमा हळूहळू पूर्ण करायची नाही. ते म्हणजे तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही जरा तब्येत ठीक होईपर्यंत इथंच थांबा. तुम्हाला औषध उपचार सगळे त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि अजून देईल. तर तुम्ही काही घाई करू नका, व्यवस्थित व्हा, तुमची परिक्रमा पूर्ण होईल. पण मध्येच जर तुम्हाला काही जर त्रास जाणवला तर मध्ये आधी डॉक्टर नाही आहे, काही नाही आहे, तुम्हाला 30-30 किलोमीटर परत काहीच नाही आहे, तर तुम्ही इथूनच सुरक्षित जा, असं त्यांचा सल्ला रात्री त्यांनी 2 वेळा सांगितला, आत्ता पण सांगितलं. ठीक आहे, त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांचा अनुभव आहेत ना. तर ते असे आहेत. हे सेवक आहेत बघा इथले जनावरांचे, गोशाळेचे. आता इथं म्हणजे काय, आम्ही दोघंच आहेत. आता हे परिक्रमाशी येणारे पाठवा कमी आहेत, कमी कमी प्रमाणात आहेत, त्यामुळं ती काही सरळ जातात, कोणी थांबत नाही. पण आम्ही आता थांबलो. पण खरोखर मात्र आम्हाला जे आश्रम मिळाले तर ते अगदी दिलखुश, म्हणजे काय तिथं, म्हणजे त्यांचं स्वर्ग जसे आश्रम आम्हाला मिळाले बघा. आणि इतकी सेवा करतात की कल्पनेच्या बाहेर. अशी सेवा कुठंच स्वर्गात सुद्धा नाही, अशी सेवा आहे. अहो, देवाची सेवा आहे अशी इथं सेवा आहे आश्रमामध्ये. खरंच धन्य त्या लोकांचे, धन्य त्या भूमीचे, धन्य ते नर्मदा माता. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हार. नर्मदे हार. बघा, आज आमचा 21वा दिवस असा सुंदर चाललाय बघा. खरोखर म्हणजे आज 21 म्हणजे काही वाटत नाही आम्हाला, जणू काय 1 तासासारखं वाटतंय. 21वा दिवस चाललाय आज आमच्या परिक्रमेचा, आणि इतकं सुखद अनुभव येत चाललेत की संपूर्ण म्हणजे जे विश्वाचं काय जे खरं आहे स्वरूप परमेश्वराचं, तर ह्या मैयेच्याकडं मी सगळं साक्षात दिसतं पा. तर खरोखरच हे आम्हाला जरा, मला वेळ झाला, तर काही का होईना माझ्या नशिबात होती परिक्रमा, तर त्यासाठी मार्ग निवडला. तर कोणी प्रत्येक लोकांनी कमीत कमी एक परिक्रमेचा हा संकल्प जरूर करावा आणि ह्या परिक्रमेचा अनुभव घ्यावा की साक्षात देवदर्शन ह्या परिक्रमेत होतं पा. खरोखर धन्य झालो मी. आता सांगण्यात जास्त काही नाही, जे
याची देही याची डोळा असं साक्षात पहिल्याशिवाय अनुभवता येत नाही. तर ते सांगून पटणार नाही, हे साक्षात येऊन करणं हे महत्त्वाचं आहे. तर आमचे संपूर्ण निमराज महाराजांचे वारकरी, पालखी वारकरी यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो. कारण त्या पालखीच्या कृपेमुळे अध्यात्माची मला आवड निर्माण झाली आणि त्याच्याच कृपेमुळे मी कुंभमेळा केला आणि त्यांच्याच कृपेमुळे आज मला हा संकल्प करता आला परिक्रमेचा. तर हे संत निमराज महाराजांचे सर्व फल आहे मला आज. हे त्या पालखीचं फल आहे बघा. संपूर्ण वारकरी या जे संपूर्ण म्हणजे ते आखे पालखीचे वारकरी सर्वांचे मी धन्यवाद मानतो. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. आता आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. उद्या 22व्या दिवशी परिक्रमेला जर सुरुवात केली तर मग दाखवतो पुढचं. आणि जर महाराजांनी नाही परवानगी दिली तर उद्या पण थांबावंच लागेल. तर ते उद्याचं उद्या, पण आजचं सुरू आहे. आज तर आम्ही इथं मुक्कामच आहे. आज महाराज तर सांगितले रात्रीच की जायचं नाही, आराम करायचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. खरोखर आम्ही धन्य झालो पहा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, स्वामींनी नर्मदेचा धागा बांधून हा मला प्रसाद दिला बघा सकाळी. खरोखर ते म्हणले हे तुम्हाला हा प्रसाद आहे, संपूर्ण तुमच्या इच्छा पूर्ण होती, असे स्वामी महाराजांनी मला आशीर्वाद दिला पहा. खरं आज भाग्याचा दिवस आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या हस्ते प्रसाद मिळणं म्हणजे नशीब लागतं. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. महाराज चाललंय का? काळे महाराजांना काय करमत नाही. तर इथं त्या पायरीपाशी ते गवत झाले तर बघा, ते गवत काढतात बघा. म्हणजे काहीतरी सेवा त्यांची चालू आहे, त्यांना दम निघत नाही बसून बसून. तर ते म्हणले मी थोडं गवत काढतो. बरं ठीक आहे म्हणलं, काढा. सेवा तेवढीच आश्रमाची. बरोबर आहे, ते सवयीचा परिणाम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आता भोजन प्रसादीसाठी महाराजांनी बोलवलंय पहा. ते बसायला टाकतात बघा, म्हणजे असं जेवणासाठी, भोजन प्रसादीसाठी ते सेवक आहेत. भोजन प्रसादीसाठी महाराज येतात बघा. इथं जेवणाची भोजन प्रसादी असते. बाहेर गेले महाराज किधर गए? राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे. कल्याणराव हिंगळे हे काय नाव पुढे? अक्कलकोट स्वामी महाराज देवस्थान, स्वामी महाराज देवस्थान, माजी नगराध्यक्ष बघा. तिथे ट्रस्ट मेन आहे आणि ते हे महाराज ते
ते ह्या महाराजांचे अगदी जवळचे स्नेही दोस्त आहेत पहा, म्हणजे त्यांचे असे जिवलग अंतर्यामी त्यांचं चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दर महिन्याला स्वामी समर्थांच्या भेटीला जातात बघा इथून गुजरातवरनं. हे बघा स्वामी महाराज आणि आम्ही चाललो पहा आता सूर्यास्त. नर्मदा मैयाचा सूर्यास्त संध्याकाळी 6च्या नंतर होतो. तर आता 6 वाजले बघा आणि आम्ही सूर्यास्तासाठी ते दर्शन घेण्यासाठी आता नर्मदा मैयाच्या किनारी चाललोय पहा आता. हे बघा असे सगळी रोडनी सगळी अशी नारळाची झाड लावतात, मध्ये रोड होणार आहे बघा. हे म्हणजे संपूर्ण नियोजन चालू आहे त्यांचं. खरोखर फार सुंदर म्हणजे वृंदावन हे खरोखर वृंदावन होणार आहे बघा अजून 1-2 वर्षांनी. आणि संपूर्ण बघा 200-300 सगळी फळांची झाडं लागवड केली बघा इथं आतमध्ये. सगळी फळ झाडं आहेत. ते अमृतसुद्धा झाड इथं खायला आहे. काल आम्हाला त्यांनी ते अमृताचा देणार आहे, अमृताच्या झाडाचं फळ. हे असं बघा वृंदावन आहे. आणि ह्या टेकडीच्या पलीकडे एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरून सूर्यास्ताचं दर्शन होतं बघा इथं. आणि काहीतरी चंद्राकृती नदीचं प्रतिबिंब इथं पाहायला मिळतं पहा. महाराजांचं रेस्ट हाऊस आणि ही नर्मदा मैया आहे बघा. ही संपूर्ण शेती आहे पहा. ती स्वामींची गाडी चालली पहा, गाडी चालली. आणि हे आमचं म्हणजे आश्रम हे स्थान आहे बघा. आणि संपूर्ण अशी नारळाची झाडं लावलेली आहेत बघा. ही संपूर्ण फळाची झाडं खायला आतमध्ये. हे बघा सुंदर असा परिसर, 15 एकराचा परिसर आहे बघा. हा संपूर्ण डेव्हलप झालेला आहे. आणि संपूर्ण हे आपले आहेत आपले परिक्रमावासी, त्यांच्या सेवेसाठी हा एवढा सगळा अवघड खर्च आहे बघा. म्हणजे हे म्हणजे सोपं नाही. हे इथं म्हणजे रोजचे 100-200 लोक येतात. सकाळी येतात, दुपारी जातात, संध्याकाळी परत येतात, सकाळी जातात. इथं कंटिन्यू चालू असतं बघा. इथं सगळ्यांचं जेवण राहणं खाणं सगळं इथं व्यवस्था केली जाते बघा इथं. हे असं बघा निसर्गरम्य असा आश्रम आहे बघा. आणि ह्या आश्रमाला येण्याचं भाग्य आम्हाला लागलं बघा. खरोखर धन्य झालो. आणि आता महाराजांनी आम्हाला आता बघा इथं नर्मदे मैयेचं जे चंद्राकृती आहे ते दाखवण्यासाठी इकडं आणले बघा त्यांनी. स्वामी महाराज चाललेत पुढं, त्यांच्या पाठीमागं मी चाललो आहे. हे पगदंडी मार्ग पगदंडी मार्गाने चाललोय बघा आम्ही. का बरं? थोडी पण जर चालता येईल. हां थोडा ते म्हणजे असा रस्त्याला हा काढा ते. बघा हे आमचे महाराज काढतात ते जरा अडचण म्हणजे पुढं जाता येईल. हे बघा असं वर चढून जायचं बघा. आणि तिथून ते दर्शन होतं बघा. त्या वर शेंड्यापासून दर्शन होतं बघा मैयेचं. अगदी सुंदर असं बघा. इथं म्हणजे पॉईंट आहे हा सूर्य अस्ताचा. हे पॉईंटसाठी आम्ही इथं आलो आहे बघा. आता महाराजांनी आम्हाला कालच सांगितलं होतं की हा पॉईंट सनसेट पॉईंट, हा सनसेट पॉईंट महाराजांनी काल सांगितलं की हा एक पॉईंट बघण्यासारखा पॉईंट आहे. तर त्यासाठी बघा आज आम्ही आलो आहे बघा. कंप्लीट 6 वाजले इथं आलो आहे बघा सनसेट पॉईंटवर. नहीं बीच में जो पहाड़ है वो बीच वाला जो है ना, ये सुखदेव बेट है पूरा. हाँ पूरा, हाँ ये सुखदेव बेट. वो जो बीच में दिख रहा है ना, हाँ वो व्यास बेट है. व्यास बेट है. व्यास भगवान की तपोस्थली. हाँ और उसके सामने जो पहाड़ी दिख रही है, हाँ दिख रही है. हाँ वो है सुखदेव बेट. सुखदेव बेट. हाँ. हाँ. ये सुखदेव जी के पिताजी, हाँ. व्यास जी के पिताजी. हाँ वो सामने सामने. हाँ वोस ना. और उस साइड है ना, हाँ वो इसकी माता है. हाँ म्हणजे सुखदेव व्यास जी की. हाँ. हाँ व्यास जी की माता. हाँ उस साइड में. वो जो साइड टावर दिख रहा है ना, हो टावर के बाजू. वहाँ पे. हाँ ते ऐसा हे तीर्थस्थळ आहे. आणि बघा इथून ही नर्मदा मैया आहे. ही चंद्राकृती घेतलेली बघा. इथं चंद्राकृती आलेली आहे इथं. आणि हा समोर आता हे सनसेट होईल थोड्याच वेळाने, तर त्याचं आम्ही दर्शन घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट महाराजांनी आम्हाला एक स्वामींनी नारळ दिलेला आहे बघा. तर ह्या मैयेसाठी नारळ फोडायचा आहे बघा इथं.
तर ते महाराज त्याची शेंडी काढतात आणि नारळ बघा इथं आता महाराज इथं फोडायचा आहे आणि तो मात्याला अर्पण करायचा आहे. तर हे बघा असं आम्ही काल आलेला मार्ग आहे बघा हा, आणि ह्या मार्गाने आम्ही आलो काल, आणि आता ह्याच मार्गाने परत असं आता पुढं जायचं. तर हे असं बघा निसर्गरम्य असं बघा हे वृंदावन आश्रम आहे बघा हा, आणि ह्या वृंदावन आश्रमाच्या हा पॉईंट आहे बघा समोर. हा पॉईंट फक्त म्हणजे जर थांबलं निवांत तरच पाहायला मिळतो, नाही तर तसं लोक नाही, पण शक्यतो कमीच थांबतात पाहायला. पण आता महाराजांच्या आग्रहास्तव आम्ही थांबल्यामुळं आम्हाला ह्या पॉईंटचं दर्शन झालं पहा, उत्कृष्ट असं दर्शन झालं बघा. महाराजांनी नारळ फोडला बघा, आणि आता ते गंगेला मैयाला अर्धा टाकणार आणि अर्धा आम्ही प्रसाद म्हणून खाणार पहा. हा हे बघा, पहुंच जाएगा वो तो, नीचे जाएंगे तो पहुंचा देंगे. हे बघा किती सुंदर असं मनोहर दृश्य आहे बघा. पॉईंटला आता आम्ही आलोय बघा, महाराजांच्या कृपेमुळे आम्हाला इथं दर्शन झालं पहा, आणि महाराज स्वतः आले आम्हाला दाखवण्यासाठी. इथं माहिती सांगितली, संपूर्ण माहिती सांगितली बघा. 5 मगर है. 5 मगर. हाँ, वो सामने बैठती, वो जो रेत सफा हुआ है ना, वहाँ बैठती है. अच्छा, और उसका खाना पता नहीं, तो मछलियाँ खा. हाँ मछलियाँ कुछ तो खाना खाते रहेंगे. व्यास मुनी, व्यास मुनीची तपोभूमी आहे बघा. ह्या ही जागा आहे बघा. ते समोर त्याचं दिसतंय ना, ते म्हणजे समोरचं म्हणजे बेट, ते व्यास मुनींनी तपश्चर्या केलेली बघा. ही जागा, हा पॉईंट आहे ह्या नर्मदे किनारी. व्यास मुनींची तपश्चर्या इथं झालेली. इसका जल, आप परिक्रमा में हो तो जल का रोज दर्शन करिए, और जब बाद में आपका परिक्रमा खत्म हो जाए तो वही वो जल मैया में छोड़ दो, दूसरा जल लेके घर पे चले जाओ. कांच की बोतल हो या प्लास्टिक के आर पार दिखने वाली, मंदिर में रख दो, रोज उसके दर्शन करो. आपको यहाँ पे आने की भी जरूरत नहीं पड़ेगी. रोज दर्शन करोगे तो भी आपको फल मिलेगा नर्मदा मैया का. वो तो पानी का बोतल भर के रख दिया आपने, समझो का वगैरह है यहाँ पे है ना. लेकिन आपकी संकल्प जब खत्म हो, परिक्रमा खत्म हो जाएगी, तब की बात करो. तब भी बाद में रखेंगे ना हमारे साथ. हाँ, तो घर पे लेके जाने का. हे बघा आता सनसेट झाला बघा आमचा बघून. महाराजांनी भरपूर माहिती दिली बघा आम्हाला, आणि आता व्हिडिओ इथं आम्ही आता संपवतो. घर पे ले भेटू जाने. उद्याच्या व्हिडिओला. तो संकल्प आपका खत्म हो नर्मदे गया. हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे. ये देखो, आपको जंगल यहाँ दिख रहा है ना, ये सब जंगल. अब चलो नीचे. ऐसा ही सब हाँ, अब अभी एक जगह पे आपको जंगल नहीं दिख